Ready to go to Goa. नमस्कार गाईस, माझं नाव आहे स्नेहल आणि हा आहे माझा यूट्यूबचा पहिला व्लॉग, तेही गोवा एक्सप्लोअर करताना. तर लाईफमध्ये पहिल्यांदा गोवा जायची परमिशन मिळालेली, पण तेही फॅमिलीबरोबरच गेलेली मी गोव्याला. तर इथे माझी जर्नी स्टार्ट होते गोव्याला जायची आणि आम्ही ही जर्नी केलेली बसमध्ये. तर बसने जाणार असाल तर तुम्हाला 12 ते 13 मिनटं 13 तास लागतात. मिनटं नाही, तास. झोपून काढा किंवा काहीही करून काढा, तास तर तुम्हाला तेवढे द्यावेच लागणार तुमच्या आयुष्यातले, जेव्हा जर तुम्हाला गोव्याला जायचं आहे तर आम्ही जे गेलेलो गोव्याला ते आम्ही सीझनच्या टायमिंगला गेलेलो, जसं की न्यू इयरच्या टायमिंगला. तर न्यू इयरच्या टायमिंगला खूप जास्त टुरिझम असतं गोवामध्ये. तर आम्ही उतरलो होतो पेरनेमला. बस आमची खूपच स्वच्छ होती, हायजेनिक होती, स्टाफही खूप चांगला होता बसचा. आणि बसमध्ये पहिला व्लॉग आहे, समजून घ्या. तर बसमध्ये एक प्लस पॉईंट होता. हसायचं बंद कर स्नेहल, फोकस. हां, तर बसमध्ये प्लस पॉईंट असा होता की तिथे वॉशरूम होते. तर तुम्हाला एमर्जन्सीमध्ये यूज करायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता. तर आम्ही ते लगभग पोचलो आहे आणि हे आहे मार्केट. गोव्याचं सुंदर असं मार्केट होतं. तिथे आमचं जे स्टे होतं ते अरंबोल बीचच्या इकडे होतं, लुसियानोमध्ये. खूप असं मस्त डेकोरेशन केलेलं, कारण की न्यू इयरचा टायमिंग होता, क्रिसमसचा टायमिंग होता. 25ला आम्ही तिकडे पोचलेलो, 5ला. आणि बघू शकता खूप सुंदर होतं. रात्रीचं तर आमचं स्टे जो होता ते एवढा जवळ होता बीचच्या की आम्हाला रात्री आवाज ऐकू यायची, ओशनची लाटांचे मस्त आवाज. आणि खूप सुंदर असा स्टे होता आमचा इकडे. हे जे 3 रूम होते ते आमचे होते. 3 रूममध्ये म्हणजे एका रूममध्ये 2 लोकांना स्टे अलाउड आहे. तर जर तुम्ही 5 लोक जाणार असाल तर तुम्हाला एका व्यक्तीसाठी सेपरेट रूम घ्यावा लागेल. आणि तिकडे स्टेचं आमचं रेंट होतं 5,000 किंवा 5,500. ठीक आहे, 5,500 आमचं रूमचं रेंट होतं. रूम खूपच छान होता आणि रूममध्ये ए सी होता ऑफकोर्स, कारण की गोव्यामध्ये प्रचंड गरमी असते. गोव्यामध्ये थंडी नव्हती, थंडीच्या दिवसात पण. आणि इथे आमचा बेड होता आणि स्टोरेजही खूप मस्त दिलेली आम्हाला. इथे व्ह्यू पण खूप छान होता, बाल्कनी, कारण की तिकडे तुम्ही काहीही करू शकता म्हणजे तुमच्या समोर. आणि हे बघा, इथे आमची स्टोरेज होती आणि काहीही ठेवू शकता, कपडे ठेवा, काही पण ठेवा. आणि वॉशरूम जे होतं तेही खूप स्वच्छ असं वॉशरूम होतं. आणि सगळ्यांचा म्हणजे मुलींचा फेवरेट असतो आरसा, मेकअप करायला, काय करायला. तर आणि वॉशरूम जे होतं खूपच स्वच्छ होतं, म्हणजे घरच्यासारखे फिलिंग. आणि हे जे स्टे होतं ना आमचं, तिकडे जेवण इन्क्लूड नव्हतं. जेवण आम्हाला बाहेरनं घ्यावं लागणार, नाश्ता, लंच, डिनर. तर हे तिन्ही गोष्टी बाहेरनं घ्या. आणि पाणीसुद्धा बाहेरनं. हे बघा, आम्ही येताच पाण्याचा एक बाटला घेतला होता. हा जो बाटला होता तो 90-80 रुपयेपर्यंत आपल्याला भेटतो. तर हे तुम्हाला विकत घ्यावं लागणार गोव्याला. आणि जर तुम्ही फॅमिलीबरोबर गेला आहे गोवा, जर तुमच्याबरोबर आत्या लोक आहे, जसं की माझ्याबरोबर आत्या लोक होते आमचे, माझी मोठी आत्या आणि छोटी आत्या, तर चहा मॅन्डेटरी आहे त्यांच्यासाठी. तर चहा जर तुम्हाला पियायचा असेल तर कॅफेमध्ये जावं लागतं. आमच्या स्टेच्या बाजूलाच एक कॅफे होतं, सुंदर कॅफे होतं ते. आणि तिकडे एका चहाचे 90 रुपये घेत होते, 1 कपचे. तर आम्ही काय करायचं, 1 कप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 3 लोक किंवा 2 लोक चहा पियायचे. मराठी पिंक केलं. तिचा कोणता कलर आहे? ग्रीन. मल्टी कलर. ओके, जर तुम्ही गोव्याला आलाय तर हे केसांना करणं शक्य आहे म्हणजे सगळे करतातच. तर हे जे होतं ते 80 रुपयाला होतं. आणि हा जायच्या आधी म्हणजे आम्ही लंचला निघालेलो होतो, तर त्याच्या आधी आमचा आउटफिट असा होता. खाली वाका लागेल. कधी चालू आहे पोच देत राहा. पहिले एक असं करा.
तर हे बघा, आता आम्ही जेवायला आलो आहे आणि इकडे जे हॉटेल्स असतात ते थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत आणि बघू शकता इथे आम्ही डिस्कशन करतो आहे काय खायचं काय नाही खायचं. तर जेही हॉटेल आहेत ते असेच हॉटेल्स आहेत. तर तुम्हाला रात्री जर डिनरसाठी येत आहे तर तिकडे कॅन्डल लाईट डिनर असतो, तिकडे म्युझिक वगैरेही आपण आपल्या मर्जीचं प्ले करू शकतो. तुम्हाला बॉलिवूड ऐकायचं आहे त्यांना रिक्वेस्ट केली तर ते लोक हो बोलतात आणि आपल्या मर्जीचं म्युझिकही तुम्ही लावून डान्स वगैरे करू शकता, कारण की मोस्टली लोक तेच करतात रात्री, डान्स वगैरे. तेही मी व्लॉगमध्ये एक्सप्लोअर केलं आहे, रात्रीचा डिनर कसा असतो तेही मी तुम्हाला दाखवेल. आणि हे बघा इथे मस्त असा व्ह्यू, पण तिकडे गरमी असते. तर तुम्ही हे डोक्यामध्ये घेऊन चाला की तुम्हाला गोव्यामध्ये जात आहे तर गरमी ही लागणारच. आणि कारण की बीचेस आहेत तर तिकडे गरमी असणं साहजिक आहे. तर हे बघा, आणि आम्ही इथे डिस्कशन करत होतो काय खायचं. तर आम्ही थाली मागवलेली, एक फिश थाली मागवलेली. तर त्या फिश थालीची प्राइसिंग होती 200 रुपये एका थालीची. तर त्याच्यामध्ये तुम्हाला चपाती जी असते, एकच चपाती इन्क्लूड असते त्याच्यामध्ये. आता मी तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे थाली येते बघा. ये भी फिश थाली है. ओके, तर बघा तुम्ही अशा प्रकारे थाली येते. थालीमध्ये मस्त तुम्ही पोट भरून तुम्ही खाऊ शकता. सॅलड जे होतं खूपच मस्त होतं, टँगी असं होतं. आणि आता आम्ही चाललो आहोत स्वीट लेक बीचला. तर हे जे बीच आहे ते अरोंबोल बीच आणि स्वीट लेक बीच ते खूप जवळाजवळ आहे आणि अशी गल्ल्यांमधून तुम्हाला प्रवास करावा लागतो तिकडे. आणि खूप सुंदर असे ड्रेस होते, मला तर सगळे ड्रेस घ्यायचं मन करत होतं. हे बघा, आणि जर तुम्ही बार्गेनिंग कराल पहिलं तर ते लोक तुम्हाला सांगणार 1500 रुपये, पण नाही, बार्गेनिंग करायची आहे आपल्याला. तर बार्गेनिंग केली तर तुम्हाला स्वस्तामध्ये भेटू शकतं. आणि माझी आता खूप चांगलं बार्गेनिंग करते, तर मी 2-3 असे ड्रेस घेतलेले तिकडून. हे बघा, मस्त असा व्ह्यू आहे, एकदम मस्त. पण गरमी आहे कारण हे बघा, आता आम्ही इकडून जातो आणि तुम्हाला इकडून जाताना ना दगडांमधून जावं लागणार. आता बघा आमचा प्रवास कसा आहे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मी आली आहे पण मावशी अटकली. ये उतर. हा ये. ये लवकर ये. काय नाही होत. हे बघा, असं आम्ही कसं लढत आपण पडत गेलो तिकडे. खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि बघू शकता. आणि इथे जास्त करून जे आहेत फॉरेनर्स लोक येतात, तर इकडे थोडेसे इंडियन जे असतात कमी असतात, जास्त करून फॉरेनर्स लोक असतात. आणि हे बघा, इथे जर बसायचं आहे तर तुम्हाला इथे पैसे पे करावे लागतील, मग तुम्ही बसू शकता. इथे खूपशा ॲक्टिव्हिटीज पण होत्या, जसं की हे पॅराशूटनी काहीतरी होतं, मला नाव नाही आहे ती, सॉरी. पण 1000 रुपयाचं तुम्ही हे करू शकता. आणि ज्या टायमिंगला आम्ही गेलो तेव्हा हवा थोडी कमी होती. ते बोलले आम्हाला जेव्हा हवा जास्त असेल जसं की इव्हिनिंगच्या टायमिंगला तुम्ही येऊ शकता. तर इथे आम्ही जरासं असं वॉक करायला गेलेलो बीचवरती. ओके, तर आता आम्ही इव्हिनिंगला चाललो होतो बीचवरती जेवायला. तर बघा, खूप चांगला असा वाईब होता, खूप मस्त असं होतं आणि मस्तच होतं. तर इथे आम्ही मागवलेली गोवन फिश थालीचा टेस्ट मला एवढा आवडला नाही, कारण की थोडा डेव्हलप करावा लागतो तुम्हाला तो टेस्ट, आणि थोडंसं असं कडवट होता. आणि आता नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही बागा बीचला गेलेलो, तर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता, काय होतं ते नेक्स्ट व्लॉगमध्ये बघा. थँक्यू.